माझे तुकोबराय म्हणतात, बाप जगी ऐसा बाप व्हावा, कर्तृत्ववान बाप असावा. निस्ताच बाप म्हणलंय नाही, पण त्याच्यामध्ये कर्तृत्ववान असावा. आणि ज्या घरामध्ये कर्तृत्व कळालं तर धन्य माता पिता तयाची. निस्तेच बरेच महाराज मंडळी, व्याख्याते असतील, लेखक असतील बर का. आई सगळ्यात मोठी आई आहे, सबसे बडी है माँ असं सांगतात. पण सांगू का तुम्हाला, तुम्ही मोठे आहातच, पण तुमच्याही पेक्षा काकणभर बाप मोठा आहे. काकणभर बाप मोठाच आहे. त्याचं कर्तृत्व आहे, त्याचं कष्ट आहे, रात्रंदिवस हाडाचे काढ करतो आणि लेकराला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. एका दिवसाची भाकरीची सोय करणारी आई माणसाच्या लक्षात राहते, पण आयुष्यभराच्या भाकरीची सोय करणारा बाप हा फार महत्वाचा असतो माय बापांनो. आणि म्हणून ज्या घरातला बाप आहे आणि त्या बापाच्या एका रक्ताच्या थेंबापासनं आम्ही तयार झालेलो आहोत, आणि 9 महिने जिनं तो गर्भ सांभाळला व्यवस्थित. दोन्ही पण सांगणार, गर्भ सांभाळता यायला पाहिजे. जसे लेकर सांभाळतो ना, तसं ज्याला पाहिलं नाही त्यालाही सांभाळण्याची जबाबदारी ज्या आईकडे आहे, त्या आईनं नेमकं गर्भात कशा क्रिया कराव्यात, कसं असावं. जसं एखादं नाजूक पीक आपल्या शेजारी असावं आणि आपल्याला त्या बाजूच्या पिकाला तणनाशक मारायचं, तर काय करावं लागेल दादा? उडून द्यावं लागणार. तुमच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो गर्भ वाढायचा आहे, याच्याकरता तुमचा परिसर कसा असावा लागेल. आणि ज्या घराला परिसर कळाला, ज्या घराला गर्भधारणा कळाली, ज्या घराला गर्भवती कळाली, ती बाळांत होणार आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ एक तर बाळ नाही तर अंत, तिचं नाव बाळांत. एक तर बाळ नाही तर अंत, तिचं नाव बाळांत. आणि बाळांत होणार आहे, दैदिप्यमान लेकराला जन्म देणार आहे. आणि म्हणून बाप कर्तव्य दक्ष असतो, जबाबदारीचा असतो. तो प्रपंच करता झिजतो. क्षणात रडणारी आई माणसाच्या लक्षात राहते, पण रात्रभर या अंगावरून त्या अंगावर होतो. आणि माझ्या लेकराचं कसं होईल, काय होईल, ही जबाबदारी चांगल्या प्रकारचा निभवणारा बाप हा फार मोठा असतो. कडू बोलेल आणि वेळ आली तर कानाखाली मारेल, पण रात्री झोपताना त्याचे डोळे पाणवतील आणि मंडळी म्हणाल, अहो का रडता? म्हणले दाद्याला मारलं. काय म्हणला तो? लेकराला मारलं ग. मग तो गाल त्याचा नव्हता, तो माझा होता. असा पश्चाताप करणारा बाप आहे. कधी कधी कणखर वाटतो बाप, पण बापाच्या पाठीमागचा जो विचार आहे, पश्चाताप करणारा आहे, हो, आधार देणारा आहे, हो, आधार देणारा बाप आधार वड आहे. आणि म्हणून माय बापांनो, ज्या घरातला बाप गेला ना, त्या घरातला आधार गेला. म्हणजे ज्या घरात बाप नाही ना अण्णा, त्या घरावर कुणी दगड मारत. ज्या घरात बाप आहे ना, कसा असू द्या, लांगडा असू द्या, पांगळा असू द्या, कसाही असू द्या, ज्या घरात बाप आहे ना, त्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची सुद्धा कुणाची हिंमत होत नाही. तो बाप आहे. आणि म्हणून माय बापांनो, बाप कसा असावा तर ज्ञान देणारा असावा. बाप कसा असावा तर संकट आली सामोर कसं जायचं हा सांगणारा बाप असावा. मुलावर जर काही संकट आलं
तर काठी घेऊन उभा राहणारा बाप असा बाप आहे. आणि बाप गेला ना दादा बर का, तुम्ही किती मोठे असा, बाप तो बाप असतो. आणि म्हणून सगळ्यात मोठा कोण असेल तर बाप आहे. कोण्या दिवशी कोण्या तारखेला कोण्या वारी जाणार आहे माहिती नाही, पण ज्याला बाप कळाला ना महाराज, त्याला संत कळायला काहीच वेळ लागणार नाही. ज्याला संत कळाले ना माय बापांनो, त्याला आहार कळायला काहीच वेळ लागणार नाही. आणि ज्याला आहार कळाला ना गुरुजी, त्या घरामध्ये बाप पण समजायला काहीच वेळ लागणार नाही. वयात आल्यावर लग्न का विचारात आल्यावर लग्न? कसं आहे इकडं, कसं आहे पोरग वयात असावं का विचारात असावं? वयात असावं. बरं, काही काही वयाच्या बाहेर आहेत. माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली काका, मग वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? लिहिली म्हणत नाही बरं का, माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही. शके 12 बारोत्तरे काही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू जाहला. सच्चिदानंद महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली माऊलीनं. मग आई मला सांगा, माऊली वयात होते का विचारात होते? विचारात होते. वयापेक्षा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायडेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक केला. त्यावेळेस माऊली वयात होते का, शिवाजीराजे वयात होते का विचारात होते? आपले पोरं वयात आहेत का विचारात आहेत? भली डंडळची खंडळण 3 मीटर सदऱ्याला कापड लागत पोराला. लक्ष, त्याच्या शरीराचा जाडी किती आहे याच्याही पेक्षा त्याच्याकडे बुद्धीची प्रगल्भता किती आहे. अवधान द्या बरं का. ही जमीन टिकवण्याकरता पुढचं जे वर्जन आहे ते कसं आहे, ही प्रॉपर्टी टिकवण्याकरता, सांभाळण्याकरता, नाते सांभाळण्याकरता तुमच्या डीएनए मधनं जन्माला आलेलं पुढचं जे लेकरू आहे ते किती इंटेलिजंट आणि शार्प आहे. पोरं वासनेतून व्हावे का प्रेमातून व्हावे? ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळत नसेल तिने फक्त आमंत्रण असलं तर जायचं, नसलं तरी जायचं, जेवून यायचं. आई प्रेम आहे आणि बाप ज्ञान आहे. आईकडे प्रेम आहे तर बापाकडे ज्ञान आहे. आणि जिथं ज्ञान आहे तिथं अहंकार आहे. बाप लेचा पेचा नसावा, बाप ज्ञानी असावा आणि पोरा करता बापाचा अहंकार असावा. तसं करू नको रे, सांगणारा बाप आहे. पोरग जर म्हणलं ना मम्मी मी शाळेत नाही जात, मग थांब. आणि बापाला म्हणून बघा बरं, घरी काय नांगर ओढायचा का? हा कणखर बाप असावा, ज्ञानी बाप असावा. मूळ बाप होता, मुळी बाप होता ज्ञानी. बाप ज्ञानी आहे. आणि ज्या घराला ज्ञान कळालं, या का विठ्ठल 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 शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, बोलने भाई बंदर की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
रामकृष्ण हरी. जाणार आहेत का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पाचपुते परिवारातल्या मातोश्रीनं आपल्या कार्यक्रमाला भेट दिली कातोरे परिवाराला. त्याबद्दल आमच्या सर्व वारकऱ्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत आणि रामकृष्ण हरी आहे. मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. बाप ज्ञानी असावा, बाप कर्तृत्ववान असावा, कर्तव्य दक्ष असावा, ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान जाणणारा असावा. कळलं का? नुसतं वयात आलं लेकरू म्हणून लग्न करायला पाहिजे का? विचारात आल्यानंतर लग्न करायला पाहिजे. हे आई, हे पोरींनो, नवीन लग्न झालेल्या नवरदेव स्मार्ट असावा कातड्यानं का डोक्यानं स्मार्ट असावा? तुमची निवड कशी आहे? पोरग गोरगोमटा असावं, कातड चमकणारा असावं, त्याचं का बुद्धी चमकणारी असावी? बोला की. आणि ज्या घरामध्ये बुद्धीची प्रगल्भता आहे, समजायचा बापाचा DNA स्टँडर्ड आहे, इथं बीजाची शुद्धता आहे, हे बेन आणलं तिकडूनच जर किडका आला असतं तर उगताना कसं असतं? आपण क्वालिटी बघून घेतो. बीज तैसे फळ वरी आले मंगळ, वरी आले मंगळ, वरी आले मंगळ. हे फळ वरी आले मंगळ, वरी आले मंगळ, वरी आले मंगळ मंगळ. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. जसं बीज असल तसं फळ आहे. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची आईसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. नाहीतर नेम आहे बीज बोय बबुलका, आम कहा से खावे. बाबळीचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा. कळलं का? हे महत्वाचं आहे. काही काही बापाचे खानदानी बापाचे पोरं बिघडले असतील पण ते काही काळापुरते बिघडतात, पुन्हा क्लिअर होतात. त्याच्यात जो जीन्स आहे, जे रक्त आहे, दुसरे व्हायबल करतील पण ध्यानावर आल्यावर तो म्हणतो नाही नाही आपण असं नाही. मूळ बाप होता. बघा तुम्ही काही काही जणांना घरात अरे बाप रे बाप कसा आहे, पंक्तीच्या पंक्ती उठवल्या बापानं. धर्माच्या कार्याकरता पुढं होता, भांडण झालं तर मिटवण्याकरता पुढं होता, दारू पिऊन त्याच्या समोर कोणी जात नव्हतं, आता तेच पोरग त्याच्या समोर जात असे म्हणतात माणसं. पण सांगू का, काही काळापुरतं बिघडल पोरग, पण ज्या वेळेस आपण कोण आहोत हे ज्या घराला कळालं पुन्हा ते पोरग क्लिअर आहे, पुन्हा क्लिअर आहे. काही काही खानदानी बिघडलेले आहेत संपूर्ण. काही काहींची प्रॉपर्टी विटलेली आहे. विटलेली कळतं का? हे आई, पनीरची भाजी केली न विटली, खाताल का तुम्ही? अरे बाप म्हणले पनीरची भाजी आहे विटली, आता खाता का? व्हायला जाऊ दे कोणा. विटली आहे किती चांगली असू द्या, सोन्याच्या भांड्यात केली हो, विटली ना. कळलं का? काही काहींची प्रॉपर्टी विटलेली आहे आणि ज्या घरात धन पैसे विटले त्या घरात विचार विटले का प्रफुल्लित आहेत? काका, विचारानं माणसं विटलेत. घरात सौंदर्य विटलं. हे आई बर का, हे पोरींनो, सौंदर्य विटलं काही काही घरात. सौंदर्य विटलं कळतं का? सौंदर्य सांभाळावं का दाखावं? बोला की.
सांभाळावं आणि सौंदर्य सांभाळण्याकरता आमच्याकडे परमार्थ असावा. शरीर सुंदर आहे, मग उघड करून दाखावं का झाकून असावं? बोला की तुमच्या सुनानं तुमच्या त्या ब्लाऊजला भायाच नाही असा ब्लाऊज घालणं महत्वाचं आहे का? ए बोल की ए इंदू अक्का, ए मंगल वहिनी कुठे बसली? कुठे आहे? बोला ना. ओ सिंधू वहिनी बोला की. हो, आपल्या घरातल्या नातसुनानं सुनानं हे झाकावं का कसं? ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आहे त्या घरातले विचारही पिकलेले आहेत, त्या घरातले सौंदर्यही प्रभावशाली आहे आणि त्या घरातलं धन सुद्धा अलौकिक आहे. परमार्थ म्हणजे आणि मग भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा जेवण, मी तुळस घेऊन कीर्तनात उभा राहते ग. राहतेस परमार्थ कळणं मुळापासून कळणं. आणि ज्या घराला मुळापासून परमार्थ कळाला त्या घराचा सेंडावर गेला. ज्याला मुळच कळालं नाही, भिरूड लागायला काही वेळ लागत नाही. भिरूड कळलं का? डाळिंबावर तेल येत हो, डाळिंब लय भारी, पण रोग आला का आला? आदुगरचा बागतदार एवढा भारी होता, बाप आजा एवढा भारी होता, पण नंतर नाताच्या ताब्यात गेला, त्याला कळालं नाही नेमकं कोणते स्प्रे द्यावेत. म्हणून मूळ बाप होता ज्ञानी, ज्ञानी असावं. जसं पिकाबद्दलची माहिती असावी. कधी कधी भूषण भाया दारे धरतो, म्हणले आता 1.5 महिन्याचे कांदे आहेत म्हणला. बसा. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 आणि म्हणून जगत असताना रामकृष्ण हरी पांडुरंगा, जगत असताना ज्याला शेती सांभाळता आले, कोणती माती कळाली, ज्याला माती कळाली त्याला गती प्राप्त झाली, ज्याला गती प्राप्त झाली त्याच्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आली. एक जणांनी विचारलं कुठनं आलास? मला विचारलं कुठून आलास? बरं का आहे ओ सुनीता वहिनी, मला विचारलं बरं का भाऊ कुठनं आलास? मी म्हणलं नेवाशा तालुक्यातून जीवरायबती गाव आहे माझं, तिथनं आलोस. बरं विचारणारा जरा प्रगल्भ होता, विचाराची कॅपॅसिटी स्टँडर्ड होती. पुन्हा विचारला रे कुठनं आलास? म्हणलं जीवरचा आहे, नेवाशा तालुक्यातला आहे. काय विचारतो म्हणला मी, कुठनं आलास? म्हणलं हो यांना विचारा कुठनं आलोय. नेवाशातनं आलो. जरा विचारणारा जरा ब्रिलियंट होता, त्याच्या मुखकमलावर वेगळ्या प्रकारची तेजस्विता होती. मोठं कपाळ, सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, खालचा ओठ गुलाबी रंगाचा ॲटोमॅटिक झालेला होता. पुरुषाकडे नियमाचं पालन असेल तर या गोष्टी ॲटोमॅटिक होतात. मोठाले कान सहज आत गुडघ्याला लागतात, हे भाग्यवान माणसाचे लक्षण आहे. पुरुषभर उंचीचा, चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचा ब्राईटनेस त्याच्या. आणि त्याने मला विचारलं कुठनं? म्हणलं मी नेवाशातनं आलाय. म्हणलं जरा कीर्तनकार आहेस, जरा व्यवस्थित उत्तर दे की. म्हणलं मी नेवाशातनं आलोय. आणि जरा विचारत असताना त्याच्या चेहऱ्यावरती जरा धीरगंभीरता मला दिसली आणि मग लक्षात आलं अरे ये कोई और पूछ रहा है, काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्याला विचारलं आईच्या पोटातनं आलो. बरोबर आहे, आईच्या पोटात कुठनं आलास? म्हणलं बापाकडनं आलो. बापाकडे कुठून आलास? एसी चालू होतं गाडीत, घाम आला. ते म्हणले 10 महिन्याने सांग बापाकडे कुठून आलास. काही अंतर गाडी चालून गेली, माझं कसं कसं काय मला आशीर्वाद प्राप्त झाला असेल. म्हणलं मातीतनं आलो. माधवम माधवी प्रिय, माधव म्हणजे भगवंत, माधवी म्हणजे भूमाता. आमच्या आज्याच्या पंजाच्या जमिनीमध्ये पावसाच्या रूपानं आम्ही पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. हे
हे जीवचक्र तुम्हाला माहित असेल नसेल. धान्याच्या रूपानं उगलो आमच्या आजानं, आमच्या आजीनं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं, त्याचं खळं केलं, गाडी बैलीत पोते भरले, गाडी बैल वाड्या पुढं आली, घरातल्या आजीनं बरं का बैलाच्या पुढच्या खोरावरती पाणी टाकलं. बरोबर आहे का नाही? असं चतकोर चतकोर भाकरी बैलाला चारली, गाडी वानाला कुंकू लावलं, त्याच्यावरनं चतकोर भाकर अशी उतरवली आणि उखंड्यावर टाकली आहे का नाही. आणि मग धान्य कणगीत गेलं. दादा धान्य कणगीत गेलं आणि मग ब्रह्ममुहूर्तावर पहाटच्या वेळेस आमच्या आईनं का आजीनं त्याला जात्यावरती घेतलं. दादा त्या धान्याबरोबर बोलू लागली. ते धान्य सजीव का निर्जीव? ओ आई, ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, तांदूळ, मका, मठ, मूग सजीव आहे का निर्जीव आहे? बोला की, जे वाटत असेल ते बोला. ओ सुमनात्या कुठे आहेत? सुमनात्या कुठे आहेत? नाही. आणि तर हक्क कुठे आहे? नाहीच आहे पण तुम्ही सांगत नाहीत. धान्य सजीव आहे का निर्जीव आहे? काही म्हणले निर्जीव आहे. पण धान्य जर निर्जीव आहे तर चाले हे शरीर कुणाची असत्य? कोण बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर, बोलविते हरी वीर, कोण बोलविते हरी वीर. शरीर कोणाची कुणाची असत्य? एक जण म्हणलं मला चाले हे शरीर पायाची असत्य. बायोलॉजीवाला जीवशास्त्रावाला म्हटलं चाले हे शरीर पायाची असत्य. म्हणलं पायाला चालवायला लावणारा कोण आहे? मग मड्याला पाय राहतात, मड का चालत नाही? मड्याला पाय आहे मग मड चालायला पाहिजे. चालवणारा निघून गेला. चाले हे शरीर कुणाची असत्य? हे शरीर चालत नाही, चालवणारा तो आहे. हे बोलत नाही, याला बोलवायला लावणारा तो आहे. आता बोलतो इथनं, त्या शुभमच्या साऊंड मधनं आवाज येतोय, तिथं ऑपरेटिंग करायला तो बसलाय, साऊंड मधनं आवाज येत. आता बोलतो इथनं, आवाज येतो इथनं, याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठे आहे? याचा या ऑपरेटरची जर ओळख झाली मग कळेल आपण कोण, कशा करता आलोय. आता एक जणाला विचारलं कान कुठे आहे? महाराज हा कान आहे. हा कान आहे का अवयव आहे? काय आहे मग? कान कुठे आहे? जर हा अवयव आहे तर मग कान कुठे आहे? जो नयनाचे नयन, जो डोळाचाही डोळा आहे, जीवाचे जीवाचा आहे, जो कानाचाही कान आहे, जो पायाचा आहे पाय आहे, तो देव आहे. हा मग मला सांगा, हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं? तुझी तुझी
आपलं काही नाही म्हणलं मी 30 एकर जमीन कमवली, तू नाही, तुला बुद्धी दिली. काही जण म्हणले 60 एकर जमीन गमवली. बुद्धी आहे, तुम्हाला टर्न आहे. आणि ज्याला टर्न मारता आला किंवा टर्न मारणारा घरात चांगला असेल तो बाप आहे. 15 ते 25 पोराने कोण्या मार्गाने टर्न मारावा हे बापाला कळावं. की हायवा आहे का, फॉर्च्युनर आहे का, BMW आहे का, याला ट्रॅक्टर करायचं का 3 चाकाचं करायचं हे आपण ठरवायचं. हायवेने चालायचं का डबड्या रस्त्याने चालायचं हे आपण ठरवायचं. टर्न मारायला सांगणारा बाप परफेक्ट असावा. बाप घरी जेवढी लेकुराची होती आपुली कुरवंडी वाळू महाराज. टर्न मारणारा, दिशा दाखवणारा बाप असावा. दशातला बाप नसावा. दशान दिशा कळली का? दशा करणारा बाप असावा का दिशा दाखवणारा बाप असावा? ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देतो. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात जायचं. बाकी काही नाही करायचं. तुम्ही किती इंटेलिजंट आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात. म्हणून बाप हा कुठनं आला म्हणलं तर म्हणलं जमिनीतनं आलं. धान्य जात्यावरती गेलं चालतंय कशावर तर अन्नावर चालतंय शरीर. आणि अन्न काय आहे? वदनी कवण घेता सहजावण हो जीवन करी जीवित. अन्न काय आहे? ब्रह्म आहे का नाही? मग ब्रह्माला निर्माण करणारा कोण आहे? तुम्ही आहेत का नाही शेतकरी? ब्रह्माचा बाप कोण आहे? आपण कोण आहोत हे कळणं महत्वाचं आहे. कळलं का? माझं म्हणणं कळलं का? अन्न निर्माण करणारे तुम्ही आहात. आणि मग ती धान्याबरोबर बोलली. धान्य सजीव आहे, निर्जीव नव्हे. मग धान्याबरोबर आमची आजी बोलली, आमची आई बोलली. ऐक रे म्हणले, ऐक. आता मी तुला जात्यात टाकणार आहे, तुला भरडणार आहे, तुला बारीक करणार आहे. राग येऊ देऊ नकोस राजा. तुझं पीठ करणार आहे, तुला थापणार आहे. मोबाईल तिथं तुझं पीठ करणार आहे, तुला थापणार आहे. असं उद्या तुला गरम तव्यावरती भाजणार आहे. जर भाजला नाही तर पुन्हा तुला हारावरती भाजणार आहे. उद्या माझ्या मालकाच्या पोटात दुधाबरोबर जाशील, भाजी बरोबर जाशील, आंबट भाजी बरोबर जाशील, पालकाच्या भाजी बरोबर जाशील, भेंडी बरोबर जाशील, हो दह्या बरोबर माझा मालक तुला खाईल, वांग्याच्या भाजी बरोबर खाईल. राग येऊ देऊ नकोस राजा. हे कुणाला सांगितलं? धान्याला. का? राग येऊ देऊ नकोस. आणि उद्या माझ्या मालकाच्या पोटात गेला तर त्याचं रक्त शुद्ध होऊ दे. धान्यापासून तयारी आहे. कर्तृत्ववान आणि जबाबदार घरात. मोठ्याल्या घरामध्ये धान्यापासून कोणाच्या जमिनीत पिकलेलं घ्यावा. वाण कोणाचं घ्यावं का? ज्या वाहनानं त्याचं चांगलं झालं तेच घ्यावा का धडकलेलं घ्यावं? नाही ना, 3 लाखांनी मला स्वस्त मिळालं, 6 लाखाचा टाकाडीन तो. वाहन कोणाचं घ्यावं? जमीन कोणाची घ्यावी हो? जो मजबुरीने विकू राहिलाय पोराच्या सर्व्हिस साठी, पैसे भरायसाठी. पण जो निस्ती इकायचीच आहे. अर्धा एकर झाली, पैसे संपले पुन्हा घ्यायची वावर वाटोळ करी ना त्या पिकवेन्स त्या लहरी. कुणाच्या घरात राहावं
कोणाच्या घरात राहावं. काही काही म्हणले मग ते तर चांगलं चालू होतं बरं का, पण ते तिकडचा तिने तुकडा घेतला का त्याचा तुकडाच पाळला. इथं काय भानामतीचा खेळ नाही महाराज. तुम्ही कोण्या परिसरात राहतात, कुठे राहतात, तिथलं फ्रिक्वेन्स कसं आहे, तिथले रेंज कशी आहे, हे तुम्हाला मोठं. मिरजेला जागतिक लेवलच्या हॉस्पिटल आहेत, मिर्झा सिटी, आणि तिथं किती मोठी जखम असली तरी बरी होती, डायबिटीजची सुद्धा. का? तिथलं वातावरण तेवढ्या क्वालिटीचं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात शुद्ध हवा कुठे आहे? चांद बीबीचं महाल, ऑक्सिजन पूरक आहे. आणि पुन्हा 2 नंबरला हवा शुद्ध आहे मढीला, म्हणून तिथं येडे नीट होते. कुठं आहे काय? जिथं ऑक्सिजन पूरक भेटतो ना, काही काही बांधून नेत ही येडी तिथे वाजायला लागली. तुमच्याकडे ऑक्सिजन नाही पुरेसा, प्राणवायू नाही तुमच्याकडे पुरेसा. तुम्ही राहतात कुठं याच्यावर तुमची प्रगती आहे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कुंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. फार महत्वाचं आहे हा परमार्थ. माझे ज्ञानोबा किती कळाले, माझे तुकोबा किती कळाले. तुमच्या घरामध्ये देवळातले देव आहेत का वाड्यातले देव आहेत? कुठले आहेत रे आई? चिची खालचे, लिबा खालचे, रुई खालचे, कोणते देव कोणते आहेत तुमच्या घरात? तुमच्या देवावर तुमची क्वालिटी आहे बरं. निस्ते शेंद्रचे आणि हेंद्रचे जर असतील, याची प्रगती आहे. तुमच्या देवावर तुमची बुद्धीची प्रगती आहे, तुमच्या बुद्धीच्या प्रगतीवर तुमच्या धनाची प्रगती आहे. 500 कमवता येते पण खर्चाची अक्कल आहे का? ते कमी तर 900 रुपये आणि 950 तरी निर्णय करायचा आणि भावड्याचा निर्णय करायचा. भावड्या येड आहे. इथं नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापासून, हरी नाही मुखासी, अरे मुडा. लक्षपूर्वक आहे का? परमार्थ करायचं आहे ना, तर फक्त बाह्य स्वरूपाचं नव्हे. तुम्हाला नटायचं आहे ना, तर बुद्धीनं नटा. तुमच्या लेकराला नटवायचं आहे ना, तर बुद्धीनं नटवा. त्याच्या बुद्धीला अलंकार घाला, विवेकाचा अलंकार बुद्धीला घाला. त्या घरातल्या लेकराला बुद्धीला अलंकार घालणारा बाप असावा. वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकळ, आणि बुद्धीचं वैभव प्राप्त होण्याकरता परंपरा ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे बोल शुद्ध. हा मोठी अलौकिकता आहे. व्यायाम करतो बरं, म्हणजे एवढ्या उड्या मारून पुन्हा बोलायच म्हणलं या खांद्यावर नाही. डेबर ढाबर नको, तुम्ही बी फॅट कमी करायची. चहा सोडून द्या, आजपासून सोडून द्या. गोड तुम्ही बंद करा 1 महिना, तुम्हाला रिझल्ट दाखवतो मी. 46 आहे मी. येस. आणि अजूनही 15-20 वर्ष तुम्हाला मी असाच दिसेल. 60, 65, 70 वर्षापर्यंत म्हातारं होऊ नका. म्हातारी विचारही डाउनलोड करू नका. आपलं आता झालं भाऊ. आता काय तू गांग्या आहे, तू गांग्या आहे तू. तुमची बुद्धी तुम्हाला म्हातारं करील, तुमचं मन तुम्हाला म्हातारं करील. नको नको म्हणा कुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविणार तेव्हा माय बाप. मन किती प्रभावशाली आहे, मन किती. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. पोटाचा प्रश्न सुटला ना तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. तुम्ही खाता काय, याला देताय काय? मुरमाटी जमिनीला 3 दिवसाला पाणी दिलं नाही, 2 दिवसाला दिलं तरी ती. मी गाडीत बसलो, मला काम काय आहे? मी मग किती टाइम 45 नंतर आहार कसा असावा माझा? 45 नंतर डायजेशन ज्या घराला कळालं ना, डायजेशन पचन क्रिया. शरीरशास्त्र फार खतरनाक आहे. ज्याला खाणं कळालं त्याला जगणं कळालं. ज्याचं हागणं चांगलं त्याचं जगणं चांगलं. संडाच्या खोली त्याचा खसाखच बिड्या. काय घेऊन बस 2 मिनिटात बाहेर आला. कंडिक्शन मधली गाडी आहे. याचं नाव परमार्थ आहे. तुम्ही किती तगडे आहात, तुम्ही आतून किती मॅन पॉवर आहे, म्हणजे तुमच्याकडे किती म्हणतो ऊर्जा किती आहे, स्टॅमिना किती आहे तुमचा, याचं नाव परमार्थ आहे. आमच्या तिथे 82 वर्षाच्या म्हाताऱ्याचा खोबा मोडा लागतो का परत? कॅल्शियम कमी असतं, पण 2.5 महिन्यात त्याचा खोबाही लागला आणि ती बिगर काठी चालायला लागला. काय भानगडे? ते म्हणे आनंदाचं जीवन आहे. मला स्वतःला म्हातारं समजितच नाही. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर व्यापला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती स्टँडर्ड आहात, तुमचे विचार कसे आहेत, तुमच्या घराचा परिसर, तुमच्या घरातले लेकरं, तुमची पॉझिटिव्हिटी कशी, याचं नाव परमार्थ आहे. याच नाव परमार्थ आहे. हा परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरामध्ये ब्रिलियंट MBBS, क्लास 1, SP, कलेक्टर, तालुक्यावर नेतृत्व करणारे, जिल्ह्यावरती नेतृत्व करणारे लेकरू घरामध्ये जन्माला येतं. बापाचा DNA स्टँडर्ड होत असतो. हे आई दादा, पोराच्या दांडातली ताकद वाढायची का डोक्यातली? बोला की बाप आहात तुम्ही. डोक्यातली, ज्याच्या ज्याच्या दांडातली ताकद आहे ते झेंडे घेऊन पुढे येतात. ज्याच्या डोक्यात ताकद आहेत ना त्याच्या पुढं, त्याच्या माग आणि पुढं दांडातल्या ताकदीची गडी राहते. चला आपण कुठे आहोत याचं भान असावं, आपलं लेकरू कुठे उभा असावं याचं भान असावं. बाप होणं सोपं आहे? सोपं नाही माणूस. वयात येणं म्हणजे बाप होणं नव्हे, विचाराची परिपक्वता प्राप्त होणं म्हणजे बाप होणं. म्हणून पहिल्या चरणात सांगितलं
जगेचा बाबा हुशार आहे सतीश. हे आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. विकास महाराज मृदंगाचे आहे आणि यांनी खूप मुलं मुली घडवली महाराज. घडवली. बापासारखा जीव लावणारा माणूस आहे. ऐकणार पोरी लोकांच्या पोरी आपल्या आश्रमात सांभाळणं करोने चिंतन करवावे अनेका. चिंतन स्वतः दुसऱ्याला. नुसते कपडेच बाबाचे नाही घातले यांनी. नाही तर काही काही कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. ढबूची किंमत नाही मला. आचरण आणि चरण. आपले पाय आहेत का टांगडे आहेत? हे काय नाही. तुम्ही दर्शनाला येण्याच्या अगोदर बाबा हे तांबे बाबाच्या पाय आहेत का टांगडे अगोदर नीट चौकशी करायची
आणि मग इथं डोकं टेकायचं नाही तर खळगुटेपणा करू नका. आपल्याला चांगला बाबा दिसला चला दर्शन. अरे काय आला रे? ते कोण आहे? त्याचं आचरण व्यवस्थित आहे का? त्याचे चरण आहेत का? त्याच्या नजरेचं सुतक निघून गेलंय का? त्याच्या नजरेमध्ये तर काय वासनाच भरलेली असेल. त्याचा स्पर्श कसा आहे? टच. स्पर्शामध्ये बदल आहे. आईनं लेकराला केलेला स्पर्श, त्यातला फ्रिक्वेन्स, त्यातला भाव वेगळा आहे. पोरग मिलिटरीतून अचानक घरी आलं, फोन नाही काही नाही, बहीण पळत गेली आणि बहिणीनं उडी मारली भावाचा दाबुल्या, फोन नाही. बहिणीनं भावाला केलं टच वेगळा आहे, त्यातला भाव वेगळा आहे. वडील स्पोर्ट्स मध्ये बसलं होतं, पोराने अशी बॅग काढली, काय तगड पोरग होतं, वाघ चित्त्यासारखं असं रुंद व्ही आकाराचं, बलदंड बाहू, पृष्ठबाईलासारखे खांदे, असली मान, शोल्जर कट मारलेला आणि असलं दंडण वगैरे असं मस्त होतं. असं पोट पाठीला चिटकायला गेलेलं. त्याच्या ज्या थाईज होत्यात ना त्या मारुतरायासारख्या, स्किन टच जीन्स घातली ना असल्या थाईज दिसायच्या मला. आणि ते बॅग काढून ठेवली, बापाच्या पायावर असं डोकं टाकलं, ठेवलं. बापाने अशी थाप टाकले, शाबास रे वाघा. बापाचा पोराला झालेला स्पर्श वेगळा आहे, त्यातला भाव वेगळा आहे. 2 वर्षांनी पत्नी त्याला भेटली, पत्नीचा हात पतीनं हातात घेतला. पतीनं पत्नीला केलेला टच वेगळा आहे, त्यातला स्पर्श वेगळा आहे, त्यातला भाव वेगळा आहे. स्पर्शावर सांगायला गेलो कीर्तन, स्पर्शावर नीट आठवडाभर नेऊन गेले, आठवडा. आणि त्याच्यामुळे माझ्या घरचे म्हणते गेलेली केश. आता भूषणला त्यांना माहिती आहे साऱ्यांना, भूषण भाई येते मला म्हणजे माझी मंडळी सुद्धा म्हणते आमचं म्हणजे फार येड आहे, देवाच्या बाबतीतलं येड आहे. देव या शब्दाचा अर्थ सत्य, आणि सत्याच्या बाबतीत मी खूप वेड आहे. शुद्धता आहे. आणि म्हणून जगत असताना बापाने पोराला नटावं, बुद्धीनं नटावं, त्याची बुद्धी नटावी, ते स्मार्ट करावं. दंडातही शक्ती ऑटोमॅटिक असते. जे स्मार्ट आहे ना त्याच्याकडे शक्ती असतेच ना. जे स्मार्ट आहे, बुद्धिमताम वरिष्ठ. हनुमानजी दंडातल्याही ताकदीचे, डोक्यातल्याही ताकदीचे. हनुमान या शब्दाचा अर्थ, आपलं लेकरू हनुमानासारखं करा. हनुमान, ज्याने मानाला हाणून पाडलं त्याचं नाव हनुमान. आपल्याला यंदाच 13 लाख झाले कांद्याचे, तर आपलं पोरग मानाने फुगलं आणि असं चालत गावात. अरे हो का, तो हलकं केलं नाही फार इथं तुम्ही तुमचं. ज्याच्याकडे विचाराची प्रगल्भता आहे, परत भूक लागल्यावर परत म्हणतात 12 वाजून गेले तरी 12चा सोडी ना नाही म्हणायचे. म्हणतेत काही ना. रात्रीच मला म्हणले बाया, कार्यक्रम झाला आणि मी चाललो होतो, 2-3 म्हाताऱ्या तशा चाललेल्या, आणि मी मागून म्हणणार जोड कोणच पळत. तिने मला पुढे गेला आणि ते म्हणे कोण होतं काय, जोड कोणाचं पडलो तुम्ही खाली, म्हणजे काहीच नव्हतं. तिने चापलं आणि माझ्याकडे पुन्हा होते, लय 12चा आहे तू. म्हणून ते म्हणलं त्यांना काय, आईनं शिवी दिली काय, बापाने शिवी दिली काय, बापाची शिवी आहे, आईची शिवी आहे. आईनं हाणलं काय, बापाने हाणलं काय, बापाचा हात आहे तो. ज्या लेकराला कळालं ते लेकरू आदरयुक्त झालं.
कुठनं आलास म्हणलो, मातीतून पडलो धान्याच्या रूपानं उगलो, आमच्या बापाच्या पोटात गेलो आणि बापाच्या पोटात गेल्यानंतर रक्त झालं, रक्ताचं डीएनए झालं, पुन्हा आईच्या पोटात आलो, म्हणजे आलो कुठनं, जमिनीत, आणि पुन्हा जाणार कुठं, मातीचाच देह, मातीशी मिळाला. जसं माती म्हणती कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणत सुताराला, जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला. जाण्याकरता आलेलो आहोत. म्हणून घरांदाजपणा कळणं, संस्कार कळणं, आहार कळणं. घरांदाजपणा, संस्कार आणि परमार्थ ज्या घराला कळाला, त्या घरातले पोरं आज जिल्हा लेवलला आहेत. त्या घरातले पोरं फार मोठे. आज तुम्ही जर विचार केला, अहिल्यानगरला जात तुम्ही, संभाजीनगरला जात तुम्ही, पुण्याला जात तुम्ही, मुंबईला जात तुम्ही, नाशिकला जा, नांदेडला जा, मोठमोठ्या सिट्यात जा, तिथं कॅन्सरचा तज्ञ असेल, न्यूरोसर्जन असेल, ब्रेन ट्युमरचा तज्ञ असेल, हृदयाचा तज्ञ असेल, गर्भाशयाचा तज्ञ असेल, भूलतज्ञ असतील. एका डॉक्टरचे सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजूपर्यंत त्यांनाच त्यांची कमवलेली अमाऊंट उचलिता येत नाही. असे 2-2 जण ब्रूटकेस मध्ये भरून गाड्यामध्ये काय हे काय BMW, जगवार, मर्सिडीज, मग पैसे त्यांच्या याचे का याचे. लक्षपूर्वक आहे. बरं, त्यांच्या त्या बाहेरच्या पाट्या वाचल्यात की नाही मला माहित नाही, मी अभिमानाने सांगतो या गोष्टी, पण नाव नाही ठेवत, पण अभिमानाने सांगतो. त्यांच्या बाहेरच्या, त्या कॅबिनच्या बाहेरच्या पाट्या, अहो काहीला 4-4 दिवस अपॉइंटमेंट भेटत नाही डॉक्टरांची. टाइम नाही, अपॉइंटमेंट काय म्हणतात त्याला, भेटत नाही, ते अपॉइंटमेंट भेटत नाही. 4-4, 5-5 दिवस बिजी आहे. आय एम बिझी, परसों आओ, कल आओ, अगले हफ्ते आओ, बिझी आहे. त्यांच्या बाहेरच्या पाट्या जर वाजल्या ना भैया, दादा, अण्णा, माऊली, तर कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी जोशी, कोणीतरी धूत आहेत का नाही, का चुकलोय मी? मग आपले कुठे आहेत? मांग, महार, चंभार, कुंभार, तेली, धनगर, वंजारी, माळी, सवळी, कोळी, लवार, सुतार, हे कुठे कुठे आहे ते? जिल्ह्यात असेल एखादा, हे असेल आपला एखादा. महाराष्ट्रात जिल्हे किती? 36. एका जिल्ह्याला किती अधिकारी? 36 जिल्ह्याला किती अधिकारी? ते तपासून पहा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. त्याला काहीच कळलं नाही, त्याने फक्त 2-3 शेरडा घ्यायच्या, हायऱ्या वय तिकडे निघाली खपुडी, हायऱ्या वय तिथं कुठं तात्या, तिथं आंब्यात शेडा खाती, हायऱ्या वय. अरे कायला कुठे आहोत आपण याचं भान असावं. त्या घरातल्या स्त्रीला आहार कळाला, लेकराला काय खाऊ घालावं. लेकरू बुद्धीचं वैभव प्राप्त करून मोठे झाले. आपण हाय तिथं. बरं, आपले काय होत नाही का? होतेत आपले होतेत, पण पट्ट्या करायला, मोठ्या दवाखान्यात ऑपरेशन थिएटर मध्ये कात्री हातात द्यायला, स्ट्रेचर लोटायला, खसा कस लोटायला, बाजूला झाले चिकून तिकून हुकून. याच्यात लगी आणा, काय आणा लगी. कुठे आहोत आपण याचं भान असावं बाबा. ज्या घरात आहार स्टँडर्ड, ज्या शेतीला खत स्टँडर्ड आहे, अहो शेतीला खत टाकणारा बागतदार स्टँडर्ड आहे, अहो बागतदार नाही, खत कालवणारी बागतदारी स्टँडर्ड आहे. आणि ज्यांची मोकार शेती, सब शेती आपली, इधर से उधड़ी के उधर तक अपनी है, मगर खाने की बुराई.
त्याला तण निवडता आलं ना, त्याला शेती करता आली. कोणती शेती? पंचमहाभूताची. बापाला पोरातल्या जीवनातलं तण निवडता आलं पाहिजे. ते कोणतं? तण शेती करावी, तण नाही तरी नासुनी जाय. नासायला एक चिका आळसची एक कारण. आळस कारण आहे नासायला. त्याचे सारं वागणं की शिपरूट, केन्या, इचका, कासल्या, कांग्रेस, तिखी, दुधनी. तर वावरात मी म्हणलं काय याच्यात? ते म्हणे गहू ये. गहू ये मग आता दिसना तारा काँग्रेसच वरती म्हणे पानाचा बाजूल करून काँग्रेस. काय थंडी. हो मनवा खेती करो हरि नाम मनवा, खेती करो हरि नाम मनवा, खेती करो हरि नाम मनवा, खेती करो हरि नाम। पैसा न लाना, रुपया न लाना, रुपया न जग्याईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. अशा बापाच्या पोटी जन्माला गेला. तुकोबारायासारखा बाप, ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप. मला असं वाटतं एक 5-6 महिन्यापूर्वी आपल्या भारतातलं एक रत्न हरपलं. औद्योगिक क्षेत्रातलं जागतिक लेव्हलचं नाव. रतनजी, ज्या बापाच्या डीएनए पासून जन्माला आला असेल तो डीएनए किती स्टँडर्ड असेल? ज्या आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला ती कुस किती स्टँडर्ड असेल? जागतिक लेव्हलचा धंदा होता. ते काही इथल्या इथं नव्हता. थंडगार पाण्याच्या बाटल्या. जागतिक दर्जाचे लेकर, ब्रिलियंट लेकर, शार्प. ही लेकर आपल्या घरात जन्माला. याच्या करता घराची दिशा बदलावं लागल का विचाराची दिशा बदलावं लागल? काही म्हणते इकून आमचा उखांडा ना थंडाची खोली नसायला पाहिजे होती. मी काय झालं त्याच्यामुळे तर पचका झाला ना बाबा. सारा घरात घर राहिलं नाही. कशामुळं? घरामुळे. घराची दारं पाडून जर घरातली व्यवस्था बदलत असती ना तर सिटीत कुठेही दारं येत, कुठेही घर येत, कुठेही राहतात लोक. आपल्याला भेमकून देतात लोक. ज्यांनी 9 कोटीचं घर बांधलं. किती लक्षपूर्वक काय का बरं का? ज्यांनी 9 कोटीचं घर बांधलं, ज्यांनी गोंधाड बाबाकडे जावा का आणि तो बाबा म्हणतो तुला खिडकी पाडावं लागल.
या बाबाच्या खिडक्या उघड्या आणि खिडकी पाडावं लागेल आणि इकून हवा येत नाही. नाही ना माय, दारूच्या दुकानाच्या तोंडात कुंकड बी येत हं? बाबा कुठं बी येतो मग आपले कशाला कसं. महाराज एक लक्षात ठेवा, हे आई पोराच्या डोक्याच्या केसाचं वळण नाही तर डोक्यातले विचार बदलण्याची कॅपॅसिटी तुमच्यात असेल तर तुम्ही आंबेडकराची रमा होऊ शकता, तुम्ही छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ होऊ शकता, तर तुम्ही ज्योतिबाची सावित्री होऊ शकता. नाही तर काही खरं नाही. नाही तर काही खरं नाही. आता आपल्या निम्म्याच्या पुढं स्त्रिया फॅशनवारी चालल्या. ज्या छत्रपती राजांना आणि टू द लास्ट मॅन शेवटच्या स्त्रीची इज्जत आबरू जाऊ नये म्हणून आबरू लुटणारे हात कलम केले. स्त्री झाकलेली असावे त्यावेळेच हे होतं. पण आता मला सांगा, स्त्रीनं परपुरुषासमोर नाचू नये याच्यासाठीच तर छत्रपती राजांनी जन्म घेतला होता. आता मला सांगा, आपल्या घरातली स्त्री डीजे वाजल्यावर जर टवकरत असेल आणि टिंगरा हालू हालू जर नाचत असेल, लक्षपूर्वक आहे का? याच्यातले कोण आहेत डीजे प्रिय? कुठे आपण कोण आहोत याचं भान असावं. माझं बोललेलं तुम्हाला राग येईल, येऊ द्या. पण तुम्ही जर नको त्याच्याच आईनं पोरा पुढे नाचावं का लग्नाच्या वेळेस, आपण म्हणू ते कस का नाचत, उशेर येत्या सिटीतल्या येत्या येड्या येत्या. आणि घरातल्या 3 गोष्टी झाकलेल्या असाव्या का? 3 मिनिटात कीर्तन बंद करतो मी. कोणत्या? एक तर घरातली लक्ष्मी झाकलेली असावी. तुम्हाला जर 30,000 पगार असेल किंवा 50,000 पगार असेल तर तुम्ही जर विचारलं कोणी तर सांगा 25,000 आहे. तुमच्याकडून लोक अपेक्षा ठेवणार नाही. नाही तर आपल्याला 25,000 ते सांगत 75,000 महिना आहे मला. गप कशाला सांगतोय? बुद्धीची वाढ नाही झाली तुझी. लक्ष्मी झाकलेली असावी म्हणजे पैसे धन झाकलेलं असावं. दुसरं घरामध्ये ज्ञान झाकलेलं असावं. आणि तिसरं घरातली स्त्री झाकलेली असावी. या 3 गोष्टी जिथे झाकलेल्या आहेत हे होणी गोपाळ राहे ते ज्ञानेश्वर. दादा परमपूज्य आदरणीय कैलासवासी बबनराव दादा तुकाराम कातोरे 1 वर्षापूर्वी निघून गेले. काय दैदिप्य मान नियोजन केलं त्यांच्या मुलं. तुम्ही मुलगा भाऊ, मुलाने भावाने भावजयानं पुतण्यानं नातीनं मुलीनं जावयानं काय नियोजन केलं. भूषण भैयांनी मला फोन केला, महाराज असा असा कार्यक्रम आहे अण्णा. म्हणजे ठीक आहे येतो. आज कार्यक्रमाचा योग प्राप्त झाला. आमच्या महाराजांना भेटायला येत होतो, पाय मोडला त्यांचा. पण ते मध्ये असे कार्यक्रम तुम्हाला तेच दिसत असेल, कधी इथं तर कधी तिथं, कधी इथं तर कधी तिथं. आज इथं तर संध्याकाळी मला परत संभाजीनगरला आहे, उद्या परत येवल्याला आहे, रात्री मी कार्यक्रमालाच बाहेर होतो. भूषण भाईला कुठं होतो मी रात्री? नाही रात्री इथं नांदूर पठारलं होतं. भाई भूषण बाया म्हणले चाल इकडून इकडेच या. मी म्हणलं नको, मग घरी ना मग काम चालू राहते घरी. मी आता रात्री मळ्यात जाऊन मोटर बंद करून आलो. रात्री 1-1:30 ला गेलो होते. आता रिमोटचं करून घ्यायचंय मला, ते नाही का ते सौर ऊर्जेचं म्हणजे चालू बंद मला जागेवर करता येईल. ठिबकचे माझ्याकडे चांगल्या प्रकारचं शेती आहे, चांगल्या प्रकारचे बटाटे आहेत माझ्याकडे. आता 2-2.5 एकर काढायला. केळी आहेत माझ्याकडे 3-3.5 एकर. 3-3.5 एकर ऊस आहे, चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा. मी नुसती महाराजकीच करीत नाही गाड्यावर. मी शेती पण चांगली उत्कृष्ट करतो. शेतीही करावी माणसाने. जे उद्योग असतील ते करत राहा. खाली दिमाग सैतान का घर होत आहे. काही बी नका ठेव, खुशाल जीवन जा. काही होत नाही, भोंडा येत नाही, मळमळ होत नाही, उचलू टाकल्यावनी होत नाही. आमची दिली मला गंगू आते म्हणे, ज्ञानेश्वर तू वरी श्राद्धाच त्याचं खातो का? मी म्हणलं मी दणकून खातोय. ती म्हणे येडा होशील ना. मी म्हणलं कुठे येडा होत असते? म्हणलं तू खाती का? ती म्हणे मी एकदाच खाल्लं होतं बो आबच. मग ती म्हणे म्हणली तर खाल्लं का मला उचलू टाकीत. मी म्हणलं तुला खाल्ल्या उचलू टाकीत का घरी गेल्यावर टाकीत?
ती म्हणली तू नाव सांगू काय आस्त्रीला माय आईचं नाव आसराबाई. लय पुढचं बोलत आहे. अरे तुमच्या मनावर आहे सगळ्या गोष्टी. खाताना ज्याला शुगर आहे त्याने नुसती भाकर साधी भाजी पोळी तरी खाल्ली, त्याने विचार केला ना प्रत्येक घासाला माहिती साखर वाढती काय काय. 100% तुमचं मनच डॉक्टर आहे आणि तुमचं मनच तुम्हाला मोठं करणार आहे ना, अधोगतीला तुमचं मनच नेणार आहे. आणि म्हणून माय बापांनो, मन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. मनाचे म्हणे गुंफेला असेला बाप रखुमा देवीवर विठ्ठल वारतीला, किंवा जग्याईचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप म्हणे ज्ञानदेव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी.